आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारा जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीला चंद्रपूर आणि बुलढाणा शहरात गालबोट लागलं। दोन्ही ठिकाणी मिरवणुकीत 2 युवकांचा बळी गेल्याने दोन्ही शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान मिरवणुकीत आरोपींकडे शस्त्र आले कसे हा मोठा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे। तसेच पोलीस प्रशासनावरही बोट ठेवले जाते। वाघोबा बघायला मिळावा म्हणून देश विदेशातील असंख्य पर्यटक ताडोब्यात गर्दी करतात। 2-2 दिवस वास्तव्य सुद्धा करतात। काहींना वाघोबाचे दर्शन होते तर काही हिरमुसल्या मनाने परत जातात। परंतु मोहर्ली गेटच्या प्रवेशद्वारावरच वाघोबा दिसल्याने अनेक पर्यटकांना याची देही याची डोळा या उक्तीचा प्रत्यय आला। या दर्शनाने मनोमन सुखावलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर अपरिमित आनंद दिसून येत होता। वणी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। पीडित तरुणी ही मतिमंद असून आरोपीची तिच्या कुटुंबासोबत ओळख होती। याचाच फायदा घेऊन आरोपीने तिला स्वतःच्या घरी बोलवले आणि तिच्यावर अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 22 वर्षीय चेतन पुरुषोत्तम तुरानकर याला काही तासातच अटक केली। वणी वरोरा मार्गावर बुधवारी भीषण दुर्घटना घडली। प्रचंड वेगात असलेल्या 4 चाकी वाहन स्विफ्ट डिझायरने दुचाकी वाहनाला झोला गावाजवळील पटाळा पुलाजवळ दुपारी 12च्या सुमारास जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी वाहनाला धडक दिल्यानंतर 4 चाकी वाहनाने 3 पलटी खाल्ली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले। चंद्रपूर वणी घुग्गुस हे 3ही शहरे प्रदूषणात राज्यात आघाडी मिरवित आहे आणि येथील प्रदूषण नियंत्रण मंडळावर या प्रदूषणाचा धूर इतका साचला आहे की त्यांना सर्वत्र सुरू असलेल्या प्रदूषणावर काही कारवाई करावीशी सुद्धा वाटत नाही। पडोली ते घुग्गुस मार्गावर अनेक अवैध कोळसा डेपो अस्तित्वात आहेत। त्या डेपोत कोळसा घेऊन येणारी अवजड वाहने प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोक्यावर साचलेली धूळ केव्हा बाजूला होईल याची वाट पीडित रहिवासी बघत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील खुनारा गावातील 3 सख्या बहिणी ज्यांचे नाव अश्विनी नूतन आणि पल्लवी श्यामलाल कुंबरे तर या तिघ्या सख्या बहिणींनी कमालीचा संघर्ष करत एकाच वेळेस पोलीस दलात सामील होण्याचा मान मिळवलाय। हा दुग्ध शर्करा योग वडिलांच्या अपार कष्टातून साकार झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। अल्पभूधारक असलेल्या श्यामलाल कुंबरे यांनी संसाराचा गाडा ओढत मुलींना यशाचे शिखर गाठायला लावले आणि गडचिरोली जिल्ह्यातील या नक्षलग्रस्त भागाचे नावही उंचावले। गरजावई असलेल्या जावयाने आपल्या सासूवर पावशीने हल्ला करत तिला रक्तबंबाळ करण्याची घटना कोरपणा तालुक्यातील पिपरी येथे उघडकीस आली आहे। आरोपी प्रशांत झाडे याची पत्नी गेल्या 1 वर्षापासून माहेरी राहत होती आणि त्यानंतर 6 महिन्यापूर्वी आरोपी प्रशांत झाडे हा सुद्धा आपल्या सासूकडे घर जावई म्हणून राहायला गेला। परंतु दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे वारंवार सासूसोबत आणि पत्नीसोबत खटके उडायचे। प्रशांत झाडे याला 2 मुले असून ते राजुरा येथे हॉस्टेलमध्ये शिकायला होते आणि पत्नी मुलांना भेटायला राजुऱ्याला गेली होती। त्या दिवशी जावई पुन्हा दारू प्राशन करून आला आणि सासूने त्याला दारू का पिला म्हणून विचारले। त्यानंतर जावई चिडला आणि पावशीने सासूच्या मानेवर आणि हातावर वार केले। सासू जोराने ओरडायला लागली। लगेच शेजारील मंडळी धावत आली आणि आरोपी तिथून पसार झाला। तालुक्यातील कोलगाव आणि साखरा येथील डम्पिंग यार्ड परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने कामगार आणि नागरिक कमालीचे धास्तावले आहेत। या परिसरात वाघ आणि बिबट्याचे नित्य दर्शन होत असल्याने कामगारांमध्ये तर भीतीचे वातावरण आहेच, परंतु नागरिकांना सुद्धा आता सावधगिरीच बाळगावी लागेल। वन विभागाला वारंवार सूचना देऊनही अजूनपर्यंत या वाघाचा बंदोबस्त झाला नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उन्हाची काहिली नागरिकांना जीव नकोसा करीत आहे। त्याचबरोबर तापमानातील झालेली वाढ ही दुचाकी वाहने आणि 4 चाकी वाहनांकरिता धोक्याची घंटा ठरत आहे। प्रचंड तापमानामुळे अनेक ठिकाणी वाहने पेट घेतल्याच्या घटना उघडकीस येत आहे। यवतमाळमध्ये सुद्धा एका धावत्या ट्रकने पेट घेतला। वेळीच अग्निशमन दलाची गाडी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवले गेले।
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण थांबता थांबेना। वणी तालुक्यातील रहिवासी कवडू पांडुरंग खोके वर्ष 40 यांनी आपल्या शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना बुधवार 15 एप्रिल रोजी घडली। शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतदेह पुढील तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आलाय। तर या होत्या आजच्या बातम्या पटापट। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।